नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कांदा प्लॉटमध्ये। हा पुजारी सरांचा तावडी इथला प्लॉट आहे कांद्याचा। याला साधारणतः लागवड करून एक दीड महिने म्हणजे 45 ते 50 दिवस झालेले आहेत। याला लागवडीला आपण एक डोस दिलेला आहे आणि लागवडीनंतर खुरपणीच्या वेळेला एक डोस दिलेला आहे। म्हणजे 45 दिवसाच्या आतमध्ये सगळे डोसेस कंप्लीट केलेले आहेत कांद्याला। 40-45 दिवसामध्ये कांद्याचं उत्पादन वाढीसाठी जो एक आवश्यक घटक असतो तो म्हणजे कांद्याच्या पाती। तर साधारणतः आता दीड महिन्यामध्ये कांद्याच्या पाती आता जवळजवळ 10 ते 12 पातींमध्ये कांदा आहे, म्हणजे हे उत्पादनक्षमचे लक्षण आहेत। तर ह्या कांद्याच्या पाती जाड आणि भरपूर पाती येण्यासाठी व सशक्त पाती येण्यासाठी याला NPK नियोजनसोबतच खताचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं। आणि खताच्या नियोजनमध्ये न्यूट्रिशन ज्याला म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य, ते सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं। बरेच शेतकरी बागायतदार काय करतात, फक्त NPK खताचाच बेसल डोस यूज करतात। पण आम्ही ह्या प्लॉटमध्ये जे दिलेलं आहे लागवडीला आपण भूग्रो आणि बेन्सल्फ इथं दिलेलं आहे। एक ऑर्गॅनिक मॅन्युअल ज्याला म्हणतात ग्रोटेक ॲग्री सायन्सचं भूग्रो एकरी 100 किलो आपण ह्या प्लॉटला दिलेलं आहे लागवडीच्या वेळेला। आणि लागवड झाल्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर आपण 25 किलो युरिया, 24-24 50 किलो, 9-24-24 50 40 किलो, एक दाणेदार पोटॅश आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशनमध्ये जे मी म्हणतो की ग्रो न्यूट्रिका किट 28 किलोची, ती याला आपण एक 28 किलो दिलेली आहे। त्या ग्रो न्यूट्रिका किटमुळे कांद्याच्या पातीची जाडी आणि पात्यांची संख्या अतिशय भरपूर लाभलेली आहे। आणि याच्यापेक्षा अजून हा कांदा वाढीला लागलेला आहे, गणा पण फुगलेला आहे आणि कांद्याची साईज पण चांगली व्हायला लागली, रूट झोन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे। याला कारण असं आहे की त्या ग्रो न्यूट्रिका किटमध्ये आपण मायक्रोरायझा एक देतो, त्याच्यानंतर NPK जीवाणू एक देतो, जे रासायनिक खतं आपटे करायचं काम करतात। मायक्रोरायझामुळे रूट झोन चांगला चालतो, कॉपर सल्फरचं वहन होतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 किलो मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम आहे, फेरस आहे आणि मिक्स मायक्रोन्यूट्रन आहे। अशा पद्धतीने परिपूर्ण पोषक तत्व त्या किटमध्ये मिळतात। त्याच्यामुळे भाजीपाला किंवा कांदा बागायतदाराने ग्रो न्यूट्रिका किट 100% वापरावी। त्याचा हा परिणाम चांगला दिसतो, सशक्त कांदा राहतो आणि उत्पादनक्षम कांदा राहून कांद्याची टिकवण क्षमता वाढते। धन्यवाद।